नमस्कार मित्रांनो, टोमॅटो बद्दल जर तुम्हाला सांगाल तर काल तुम्ही बघितलं बाजार बऱ्यापैकी 35 रुपयापर्यंत झालते, पण आज सकाळपासून पाऊस पण चालू आहे. पावसाच्या हिशोबाने आणि बाजारात आवकच्या हिशोबाने जर बघितलं आज टोमॅटो झालेत 25. आपल्याकडे एक वक्कल आहे थोडं लाल आहे, त्याचे 20 रुपयापर्यंत आपण बाजार काढलेले आहेत. पावसामुळे वातावरण जरा थंड आहे. मिरचीचे रेट हे 50 रुपये, जे काल मिरच्या 50 रुपये होते आज या 40 रुपयापर्यंत झालेले आहेत. मित्रांनो, पेरू बद्दल मी जर तुम्हाला माहिती देईल तर ह्या पावसाच्या वातावरणात गिराईक तुम्ही बघताय कमीच आहे आणि मालाची क्वालिटी पण जर बघाल तर ही क्वालिटी काय एवढी उत्तम नाहीये. एक गमतीचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे जे पेरू चाकण मार्केटला येतात हे याच्यातले एक नंबर पेरू जे आहेत हे जागेवर 25, 30, 35 रुपयापर्यंत जातात चांगले माल, आणि जे माल कुठं खपत नाही ते चाकण मार्केटला येतात. आणि हे सगळे पेरू एकदम सुपिरियर क्वालिटीचे नाही, हे सगळे रिजेक्शन पेरू आहेत. याची रेंज 10 रुपये, 8 रुपये, 100ला कॅरेट इथपर्यंत आहे. म्हणजे एका दृष्टीने बघितलं तर पेरूच्या बागा शेतकऱ्यांच्या मोठ्या आहेत, त्यांचा दुसरीकडे कुठं नाही खपल्यावरती चाकण त्यांच्यासाठी वाली आहे, त्याच्यामुळे ते एक आनंदाची बाब आहे. पण भाव हे जर तुम्ही बघाल तर भाव ह्याचे एकदम कमी आहेत. आपलं काम 1 नंबर आणि हा माल 2 नंबर. मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, कालपासून पाऊस झालेला आहे. लय दिवस पावसाची वाट पाहिलेली, पण पावसामुळं काही माल हे थोडेफार प्रमाणात रिवर्स झालेले आहेत. परवळ पाहताय, जे 35-40 रुपयाचे परवळ होते हे 20 रुपयापासून 25 रुपयापर्यंत झाले. मित्रांनो, भेंडी जर बघाल तुम्ही तर भेंडी बऱ्यापैकी 20 पासून 15 रुपयापर्यंत एकदम रिवर्स रेंज झालेली आहे भेंडीची. 2-4-8 दिवस मध्ये चांगले बाजार होते, आज कमी झालेत. हे सगळं वातावरण जर बघितलं तर ह्याच नाही, एक ओव्हरऑल सगळ्यात तरकारीचं आज रिवर्स झालेले. तर मला या व्हिडिओ मार्फत कधी पण तुम्हाला ही गोष्ट सांगायची नाही की इथं किती बाजार तेज झाले, इथे किती बाजार मंद झाले, किंवा आम्ही हा किती फुकट भावात माल विकला, हे टार्गेट नाहीये. सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो, की चाकण मार्केटला ही रेंज झालेली आहे, ही तुम्हाला लक्षात आली तर याच्यानंतर तुमचा पार्ट येतो की तुम्हाला चाकण मार्केटला माल पाठवायचा नाही पाठवायचा. तुमचे माल आम्ही कमी विकले जास्त विकले हे मला या व्हिडिओ मधून सांगायचं नाही. या मार्केटमध्ये ही रेंज आणि ही परिस्थिती आहे, ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो.